तर रामराम मंडळी. अबे इंग्लंडवाल्यांनो, काही तर थोडी मेहरबानी करा यार इंडियन बॉलर्सवर. अति तू देवो भव असे म्हणतात. आमचे बॉलर्स आले आहे तुमच्या इकडे, गोलंदाजी करून राहिले ते. त्यांना एक दोन विकेट द्या ना यार. किती दिवस ते विदाऊट विकेट राहतील यार. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह. ठीक आहे बघा, जसप्रीत बुमराहला तुम्ही देता विकेट. अबे या आमच्या गरिबांना पण द्या रे विकेट. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज. हां, आमच्याकडे नाही आहे भाऊ स्ट्रेंथ 140, 145, 150 टाकायची. आम्ही 128, 125, 130च्या स्पीडनी बॉलिंग करू. द्या ना यार, एखाद दोन विकेट तर द्या आम्हाला. तुम्ही यार लोकांना बोलवता स्वतःच्या देशामध्ये क्रिकेट खेळायला आणि बेसबॉल नीती अपनावता यार. कुत्र्यासारखं मारता तुम्ही यार. हे बरोबर नाही आहे तुमचं यार. तुम्ही टेस्टसारखं खेळा ना बे. कायले तुम्हाला 2020 खेळायचं आहे. ही 2020 मॅच नव्हे. हां, 5 ओव्हरमध्ये 35 रन मारले तुम्ही. आमच्या लॉर्ड शार्दुलला, मोहम्मद सिराज जो कधीच थकत नाही, त्याला तुम्ही 6-4 रन रेटने झोडपता. अबे काही तर लाजा वाटू द्या, काही तर शरम वाटू द्या थोडी. हां, आमचे वर्ल्ड क्लास बॉलर आहेत ना ते. थोडी तर लाजा राखा त्यांची. हां, त्यांच्याजवळ स्पीड नसली म्हणून काय झालं. त्यांच्याजवळ लाईन लेंथ यॉर्कर नसला म्हणून काय झालं. थोडी तर त्यांना इज्जत द्या. 135 कोटी जनतेतून निवडलेले बॉलर आहेत ते. हे काय यार तुमचं. जो तो येऊन त्याला याला कुटतो त्याला कुटतो. कंटाळा आला नुसता हारायचा. तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, तिकडे हारून बसलो. इंडियात तुम्ही आले होते तेव्हा तुम्ही हरवलं आम्हाला. आता आम्ही तुमच्या इथे आलो, आम्हाला वाटलं की थोडंफार आम्हाला 1-2 कसोटी सामने जिंकता येईल आम्हाला. तर तुम्ही त्याच्यातही आम्हाला हरवून राहिले. एवढा अपमान नाही झाला आमचा, आमच्या इंडियन बॉलर्सचा. असे नको करू यार तुम्ही. हां, थोडं तर मेहरबानी करा. मित्रांनो, थोडं इझी घ्या यार. मजाकबाजी चालू राहते आपल्या इकडे. असं सिरियसली घ्यायची गरज नाही आहे. चांगले बॉलर्स आहे आपले, बुमराह वगैरे चांगले बॉलर्स आहे. डेफिनेटली त्यांना चांगली उद्या ती चांगली कामगिरी करतील. म्हणजे मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर हे लोक. शार्दुल ठाकूरला बॉलिंग दिली पाहिजे यार. कारण की यार जरी तो रन्स देत असला तरी विकेट टेकिंग बॉलर आहे तो. यार मला एक समजत नाही शमीला का नाही घेत हे लोक. शमीजवळ चांगली स्पीड आहे, लेंथ आहे. नंतर तुमचा यादव, त्याला खेळवायला पाहिजे. कुलदीप यादवला थोडे कॉम्बिनेशन्स ट्राय करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की उद्या ही स्थिती सुधरेल आणि बघूया आता काय होईल नेमकं. तर बस मला थोडंफार या विषयावर बोलायचं म्हणून हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय बाय.